सगळे म्हणतात AI शिका, पण कुठून सुरू करायचं हे कोणी सांगत नाही. AI शिकणं म्हणजे कोडिंग एक्सपर्ट होणं नाही. AI शिकणं म्हणजे AI कसं विचार करतं ते समजणं. पहिले 30 दिवस फक्त AI वापरा. प्रश्न विचारा. पण प्रत्येक उत्तरावर विचार करा. हे बरोबर आहे का? तर कुठून माहिती घेतोय, काय गृहीत धरतोय? AI वापरणं म्हणजे स्किल नाही. AI व्हेरिफाय करणं म्हणजे स्किल. AI देव नाही. तो डेटावर चालतो. डेटा सेट म्हणजे काय? ट्रेनिंग म्हणजे काय? बायस म्हणजे काय? हे समजून घ्या. हे यूट्यूबवर 15-20 व्हिडिओमध्ये समजतं. कोडिंग अजून नाही. 60 दिवसांनी पायथॉन सुरू करा. कारण AI वापरण्यासाठी नाही, तर AI कसं विचार करतं हे समजण्यासाठी. AI टूल फक्त वापरायचं नाही, तर AI लॉजिक समजून घ्यायचं आहे. सिंपल उदाहरण: व्हेरिएबल्स, लूप्स, फंक्शन्स, बेसिक स्टॅटिस्टिक्स. बस. छोटा प्रोजेक्ट करा. साधा चॅटबॉट किंवा प्रेडिक्शन मॉडेल. प्रोजेक्ट केल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. फक्त AI शिकू नका, तर AI आणि तुमचं फील्ड जोडा. फायनान्स, हेल्थ, मार्केटिंग, जिथे तुम्ही मजबूत आहात तिथे AIचा वापर चालू करा. फायनान्स प्लस AI, प्रिंटिंग प्लस AI, हेल्थ प्लस AI, मार्केटिंग प्लस AI. फ्युचरमध्ये प्युअर AI इंजिनियरपेक्षा AI प्लस डोमेन एक्सपर्ट जास्त कमावेल. रील्स पाहून वाटेल AI म्हणजे पटकन पैसा. पण हे खरं नाही, कारण स्किल नसताना AI लेव्हरेज उपयोगी पडत नाही. AI तुमची जागा घेणार नाही, पण AI वापरणारा माणूस घेईल. पण क्वांटम कम्प्युटिंग आलं तर ही तयारी पुरेशी राहील का? पुढच्या भागात बघूया AI प्लस क्वांटम युगासाठी 5 कौशल्ये जी शाळा शिकवत नाही. पुढील भाग विसरू नका. चॅनल लाईक, शेअर, फॉलो करा.